तालुका मांदाना सारखा गाव वरकुळाचा मोठा नावर 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 मंडळी आशा योगा मंदिर मंदिर अरे मंदिर देवा कैलासवासी मोतीराम पावजी पवार त्यांच्या दसकिऱ्या विधी निमित्ती आजनी होणारी कथा सांगू पवन कानी रे कानी रे देवा तू बर रे भावानी पवन कानी रे अरे कथा रे दादा पारेगाव ना भाऊना नाव माहित नाही मोतीराम भाऊ तू सांगल डोंगऱ्या बागुला आज मग डोळावरी देखा पण तुला एक सांगू माणसाच्या मूर्त्या मातीन्यात भाऊ या काय जास्त दिवस राहणार नाही गोरा राव काळा राव उच्चा राव ठेवणार राव या फक्त 2 दिवस ना सोबती या मातीन्या मूर्त्या एक दिवस माती मग जातीर अरे जातीर दादा फक्त 2 दिवस हाता बाजार करण्यासाठी भगवंताने आपल्याला जन्म दिला रे अरे दिला रे दादा माय बापांनो माणूस जन्म घेवाला 84 लक्ष कोटी योनी आहेत 84 योनी भोगाशिवाय माणूस जन्माला येत नाही मातीच्या मूर्त्या भगवाननी कशा बनाड्या आणि मातीच्या मूर्त्या माती मग कशा जाती ठेवा ध्यानाला मग कानी सांगतो तुम्हाला रे देवा देवा रे राधा रे धीरे दीदी आणि देवा रे राम रे धीरे दीदी आणि देवा रे दादी रे धीरे दीदी मोतीराम भाऊ तुमची आपली भेट आज पहिल्यांदा झाली काही हरकत नाही मला सुद्धा नवीन माणसा भेटणार फार आनंद होतो मी एवढा लांबून येतो कशासाठी पैसा पुरत नाही धन पुरत नाही पण माणुसकी कधी सरत नाही रे अरे नाही रे दादा भाऊ संग काही येतच नाही रे अरे नाही रे दादा मोतीराम भाऊ मरावी परी कीर्ती उरावी तू सांगस ते आम्हाला बी 1 लाख पोऱ्या 4 एकर जमीन ती बी बागायत नाही विकत आलाय मला काय पोऱ्या जगाडणार नाही पण ऐकच तर भाऊ आई कीर्तीसाठी फिरणं पड रे अरे पड रे देवा अशा योगा मंदिर अरे मंदिर देवा बरं मानायक पोऱ्या मला पोशिलत पण अवमानी संघ जोडीदार तुम्हाला खोटा वाटतील तो काही लांब नाही खंडोबावनी पोरगी बायटीची गाव मध्ये येलं दर्या भांगीला तीच गाव ना तुम्ही बायटीला फोन करी विचारा अवदाजीना 3 पोऱ्यात 2 मोठला लग्नाचा मंडप पिकअप ते पण सगळा जगाना साधनात नाही बिजील वडी त्याला काही पैसा मिळाव नाही तरी आव सुद्धा सगळा कीर्तीना भूका कीर्तीना रे भूका भाऊ नाही तर पैसाला तोटा जर नाही भाऊ आणि परत दाखव टेलर काम करत लगन सराय मत वळाणीवर कपडा माताने तरी मानी संग येवाशिवाय राहत नाही रात पाठ करी कपडा बी शिव तारीख नसली तर कपडा शिव आणि तारीख वनी तो मानी संग फिर तरी तो भी काम बंद करत नाही भाऊ आणि लग्नाचा सीझन वना तर मंडपनी सोपारी बी बंद करत नाही डोंगऱ्या देवना त्या बी सोपाऱ्या बंद करत नाही तो बी तर माणूसच ना आणि काय तर एकच धंदा करता दोबडा तर दोबडाच वाढते
सांगापेक्षा कडे घ्यावा तुम्हाला भाऊ मग बोमा निघत कोणीच कमाडेल नाही. अरे तू काय कमाडा दोबडा आणि धन इष्टन किती कमाडी त्याला अर्थ नाही. माणूस की कमाडा प्रेम कमाडा त्याच्याशिवाय दुसरी धन मोठी जन ही मोठी जर नाही भाऊ. आशा येवगा मधी येऊगा र मधी भाऊ. मायबापांनो सांगितलं तुम्हाला पटणार नाही. काय काय नवीन बायको करतात तर डोसा होई जातात तर बायकोला सांगतात आणि मग तुला सोडी मग कसं जात नाही ना वाय तूवर मानत डोशीला डोसा सांग वाय बुवा तूवर जीव तुला सोडी मग कसं जात नाही. अवकाशात जात नाही तर त्याला ती सोडूशी वाटत नाही. अशावरी जग नाही ओळखत भाऊ. आपला आपला घरना परिवार सुद्धा मागे कोणी ओळखत नाही. अरे घरना तर ओळखतीच आपल्याला जग ओळखायला पाहिजे ओळखायला पाहिजे भाऊ. आशा कर्मण्या कर्मण्या र कान्या भाऊ. कोणी म्हणील घरदार कोणी म्हणील घरदार कोणी म्हणील बायको पोर कोणी म्हणील बायको पोर. पण माणूस मेल्यावर ते इथंच राहील सार ते इथंच राहील सार. आपला घर गाव बाहेर आपला घर गाव बाहेर आपला घर गाव बाहेर आपला घर गाव बाहेर. माना दादा तुम्ही ती सिमेंटचा बांधा नाही तर सुनगजी बांधा. तो खंड्याराव म्हण चांदीनी सोनाने बी मंडळ मग बसत नाही शेवट मातीने मंडळ मग बसणार. तशी आपली घरा दारा बायको पोरा जिता राहा तर पोरग्या बी गळा मात घाल रडत्या माना बाबा माना पप्पा आणि मरी जाता तरी पांढरी येते नाही तुमने वनेव्यात भाऊ. पण आमणीकडे काय कायचा करू ना मग बस मरी घ्या अरे आंढरीशी तोंडी हेरला बाय. आणि काही बिचाऱ्या वासाशा सासरास करू ना मग तरी घाबरल्या नाही. मामा मरील तर मै बी मरील पत्त्याप जाईलच. सासराच्याला भाकरी पोसाड्यात तरी वास घाबरल्या नाही. आणि काही शेता आंढरी जवळ बनल्या नाही. येळवणी आता बाई काय करू बाई काय करू बाई आता कोणाला सांगू. मंडळी आपला पहिला उदाहरण घ्या. मोतीराम भाऊने सांगामुळे उघडूका उठणार. आता गोठला सुरू करू. मातीने मूर्त्या कशा बनत्या आणि देवने आपल्याला उत्पन्न कशासाठी करी तेवढ्यासाठी आजनी कथा काही तुम्हाला सांगू. 33 कोटी देव देव स्वर्गला राहता भाऊ देव स्वर्गाला राहता भाऊ. आशा येवगा मधी भाऊ आशा येवगा मधी भाऊ. अरे माना शेषाना तुस कंगशी बसना तुला कथा शिकानी आज ऐकिले ध्यान राहणार नाही तर मोबाईल माय. कारण आपल्याला ब्रह्मदेवने उत्पन्न करी विष्णुदेवला सांभाळायला लावा आणि शंकर भगवान आपला शेवट लावा. पण पूर्वी सत्ययुग सगळ्या माय धरतीला कोणीच नाही. देवदार काम 33 कोटी देव देव साराजा इंद्रदेवनी वस्ती अमरावती अमरावती स्वर्ग राजधानी राजधानी देवा. अशा योगा मंदिर मंदिर देवा. अरे देवशी वस्ती स्वर्ग अमरावती अमरावती म्हणजे स्वर्गनी राजधानी. 33 कोटी देव सांगतात. आपली सगळीकडे म्हण देवच देव मोठला देव. पण आपली सेवा करायला कोणी मानवी नाही भाऊ कोणी मानवी नाही भाऊ. मानवी शिवाय सेवा होणार नाही भाऊ. अशा योगा मधी भाऊ.
आणि मोतीराम भाऊ खरा जाती कोणती बी गाव मग कोणी सांगेल मग पाटील, कोणी सांग मग सरपंच, कोणी सांगेल उपसरपंच, सगळ्यात पुढारी होईल यात कामा कोण करी का नाही? काम करायला पाहिजे ना भाऊ. गरीब दुबळा तव गाव चाललं. तशा त्या देव सांगता आपली मन मोठला मोठला ब्रह्म विष्णू इंद्र चंद्र बरमचा देव जंग नाही तंग देवने आपली सेवा कोण करी? तर म्हणा अशा करा एक रोज मीटिंग बसाडा आणि शंकर भगवानला माय धरतीला दावाडा. माया शक्ती सतीपती वर्ता ती पैमाटी आणा आणि मूर्त्या बनाडा. मानवी उत्पन्न करू तव देवशी पूजा होईल होईल हार होईल रे देवा. देव बोल रे देव बोलणार देव बोल रे माना देवार तू माना लाडक्यात. आशा बोल रे तशा बोलणार आशा बोल रे माना देवार तू. इंद्र चंद्र ब्रह्म विष्णू 33 कोटी देवशी काही तुम्हाला सांग. गकुळ अष्टमीला सबाली दिर सबाली दिनार दाखा मंदिर माना देवार तू माना देवार तू. बर रे सबाली दिर सबागी दिनार सहभागी दिरे माना देवार तू. अरे त्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी देव लोकांची सभा झाली. सगळी दिवशी न्याय निवाडा केला. मानवी उत्पन्न करण्यासाठी माय धरतीनी खाडी आहे. गाय गुची नाही, पशु पक्षी नाही, मानवी नाही, सगळी उत्पन्न कराशिवाय देवशी पूजा नाही नाही नार देवर माना आशा देव बोल र बोलणार देवर माना बर रे देव बोल ना बोल 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 र माना. मंडळीला मन लावापेक्षा शंकर भगवानला सभा मोठाला आणि ब्रह्मदेव शंकरजीला सांग माय धरतीला जावा. माया शक्ती तपला बसेलाय ती पैमाटी लयानार देवार माना. देव बोल रे देव बोलणार देव बोल रे माना बाबू रे. देव बोल रे देव बोलणार देव बोल रे माना देवार. मंडळी शंकरजीला काम नेमा पण शंकरजीने विचार करा मैजा अशी अवतार मग घ्याव तर माया शक्ती मला ओळखी काढी आणि माती देवाव नाही. मग शंकरजीने काय कावा करा या दाजी तू निघत तो भी पक्का लटपटी लगे जाऊ ना माव मोडा. पण माव कशा मोडा सांगितला का या दाजी त्याने अवतारच बदला. अवतार घेऊन अवतार घेऊन देव निघाला सदाशिव शंकर गोसाई झाला. सदाशिव शंकर गोसाई झाला. अवतार घेऊन देव निघाला सदाशिव शंकर गोसाई झाला. सदाशिव शंकर गोसाई झाला. अरे कंबरला लुंगी लावली हात मग तिरसोळ घेतलं आणि भाऊ गळा मैला सरपतच काढी ठेवा ओळखावा. आणि मग त्यांनी काय करा गळा मग जानवा घाला तो शंकरजी. देव कोणती रूप येईल दाजी ओळखात नाही. आणि देव प्रत्येकने घर 12 महिना मग 3 वेळा ये मोतीराम भाऊ 12 महिना मग 3 वेळा. पण देवला येवानी घाय आणि आपली घर मग भानगड करानी घाय एकच टाळा म्हणून देव आपल्याला मिळत नाही रे हार नाही रे दादा. भाऊ तो देवला कोणी ओळखत नाही रे हार नाही रे देवा.
आपल्या स्वतःच्या बाया जरी ना अशा तर आपण पक्या गोड बोलती पण देव येवाना टाइम तिसरा घरमाई संताप करा टाइम का नाही त्या मग बोवाला गाळा देते बोवाला हावरी कामच्या बोवा तंगन हात नवराकडे हावरी कामचा याला कामा नाही याला सांग मग तो देव येईल का बा पाहिल भाऊ जो रोज देव येवानी घाय रोज घरम भानगड हो आणि घाय गायर भाऊ अशा योगा मंदिर मंदिर देवा माने आया तुमने खड बोवा येतात का नाही पण सांगी जाऊ आमने खड काय रामपाराम येता बोवा पाया नेटक्याच घर जात्या ना रामपाराम ती गाय मग बोवा ही लागता एक बाई कडी मै नाव नाही सांगत तुम्हाला आमने घरने तवडी तया बी सांगितलं तुमजवळ येणे तुम्ही सारखे आमने आजूबाजूला एक बाई बोवा रामपाराम वना मग तिला भिक्षा देवानी तर गपचूक देवानी नाही देवाना तर घर मग फिरी जावा ना का काय बी करवा बोवा वना पर्या दाजी घर जाड्यात वली ती बोवा कडे यर शिरावता शिवत्या गाडी दार पौत्या गाडी एक पाय शिरावर एक पाय दारवर तुम्हाला खोटा वाटेल पण ऐकायला काय हरकत नाही एक पाय शिरावर एक पाय दारवर आणि तो बोवा नाही देव होता तिने गमत यर तो बोवानी मन मग किती आनंद द्यावा का नाही तुम्हाला कळी घ्यावा ना आपी पोऱ्याचं लग्न करवा तरी नवी शिरावलया नवा सुपडालया आणि वो नई डालखीलया दिवाळी वनी तरी सुपडानी पूजा डालखीनी पूजा शिरावणी सुद्धा काय लोक पूजा करतात आणि काय बाया कसबन शिरावर उभ्या राहत्या आणि बोवाला गाळा देते मग बोवा का देव ओळखते रे भाऊ तर माने आया हो सांगी जाऊ तुम्ही नसं करते पण अशा ध्यान ठेव जाव जी शिरावर पाय ठेव ना दाजी तिना नाव तो देवनी मन मस काय ठेवा दार्जनी तिना नाव दार्जनी भाऊ अशा काही दार्जन्या राहत्या देव येवानी गाय दार्जन्या शिरावर पाय ठेवानी गायर भाऊ भाऊ ती नशीब राहतच नाही रे देवा तशा मोतीराम भाऊ तू सांगस ते आज काय मानदाना लोक सकाळ नदीवर यशाला बोलू देवाव नाही काय झालं डोंगरिया जर माहीत राहता मै सुद्धा येता दुसरा सांगता काय डोंगरियाने कथा काय डोंगरियाने ऐकता तो काय देव उतार अशा सुद्धा गाळ्या देतार मंडळी काही साला डोंगरिया पकावड काही साला डोंगरियाने कथा कडू लागर दाजी भाऊ तुम्ही तशाच बोली देसर दाजी भाऊ तशाच कज बोलू मै कोणी नाव तरी बोलत नाही मै कोणी गाववरी बोलत नाही पण जेला उदाहरण मिळणार काही सलमा पर रेडीमेड मापरा मोतीराम भाऊ इकडे कपडा ना रेडीमेड माप बशीच जातो रे देवा आता बिचारी एखादी पाय जरी लागी जावे तर शिरावणी पाय पडी गेली ना एवढा फरक पड ज्ञानी राहील तर तू निघत आडमुठी जाय मला गाड्या दिलर भाऊ जी बिचारी लक्ष्मी हवी ती सुधरी जाईल आणि जी दार्जनी हवी ती गाड्या देईल का नाही काय बा डोंगऱ्याने कथा ऐकतात बायाचा उठारेटा कर पण माने आया मै बायाचा उठारेटा नाही तुम्हाला ज्ञान दे जाईल ज्ञान पण सकाळी ध्यान दे जाव या भगवान शंकरने आवना माव मोडा माय धरतीला देव येवाला लागा भाऊ देव येवाला लागा भाऊ देव चालणार देव चाल रे माना देवार तू माया
शक्ती 5 दिवस पहित पोर बसेल दाजी तिना 1 दिवस बाकीच होता तेवढा मग शंकरजी तो ठगे आता चारी मेर घाण कचरा पडणं शंकरजीला वाट नाही तर पोर बसेल मग मुकाटी बसापेक्षा त्यांनी शिराव घेतली आणि तिने आवती भोवती ना घाण झाड रे घाण झाडणार घाण झाड रे माना देवार देव बोल रे देव बोलणार देव बोल रे माना देवार मंडळी त्याने घाण झाडून झुडून जागा स्वच्छ केली आणि तिने पाठीमाग जाई बसला तेवढा मग 5वा दिवस तिना तप पुरा होईना तिला जागा आली डोळा उघड्यात बया बया म्हणत दिने मग तपला बसाने सबुती घाण पडी राहा आज म्हण कोणी वा एवढा सफाई करी ठेवा तशा पर्यादाजी ती 13 जाती कथा लावायला गायला ती गाव मग ती गाव ना नाव नो काठ सांगस नाही त्यातला सोयरा दायरावा तुमचा इशारा चुकणार नाही र नाही र हार नाही र दाजी मोतीराम भाऊ ती गाव मग एक बाईना नाव लक्ष्मी 8वी वहिमाने आया कोणी लक्ष्मी राग नको येऊ देश मग तुम्हाला नाही सांगा आम्ही जर कथा लावायला गेला तर एक लक्ष्मी होती आम्ही संध्याकाळ पैतीच घर जेवणाव तिने सासू एकसारखं लक्ष्मी लक्ष्मी पाहुण्यासाला पाणी दे लक्ष्मी पाहुण्यासाला जेवायला दे मजा करायची नाही लक्ष्मी नावच लक्ष्मी तो आम्हाला आनंद होईनार हार होईनार देवा असे योगा मंदिर मंदिर हार मंदिर देवा आणि मोतीराम भाऊ एकच सांगू तर शंकरजीने त्याचं गाण भरेन चोख करा तेवढ ध्यान म्हणा नाही तर मग ती बाईना सांगायला नाही म्हणेल तिनं नाव लक्ष्मी तर आम्ही जेवणाव ताईदाजीला सांगू 2 घास जास्तच कामा सांग लक्ष्मीने हातला मिळणार यांनी कच्चाच राहीच खादा ते रोज मग तर कसबन जेली दा माझा लक्ष्मी सांगा सासू एक सांग लक्ष्मी वाढ लक्ष्मी पाणी दे मग 2 घास जास्त जेली दा माझा लक्ष्मी हातना कोणाला मिळत पर्यादाजी आम्ही कथा लावजो मोतीराम भाऊ अंगलीवाडा मग कथा लाई आणि तंगलावाडा तेच ना आणि तिना वडील जेठूचा 10-12 दोबडा पुलाळा मज उठणीर लक्ष्मी तिने घरना दोबडा इकडली बाजू बांधेल जेठूसना दोबडा तिकडली बाजू अंधारा मस्त जेठूसनी वाडाम जाय लागी ती लक्ष्मी आणि जेठूसनी दोबडासा शेण गोळा करी करी आणि ती काही गौऱ्या थापताना शेण गोळा करत बिसारी आणि पर्याय उंगणाने अंग पाठी आणि ठेवी आणि सकाळीच मग तिला विचारू ना बाये आणि एवढा शेण कज तर डोंगऱ्या दादा म्हण या जेठूस मांगाला जावा तर देता नाही तर मै म्हणा अंधारा माझा अर्धा उचलेलं लक्ष्मी तिनं नाव आणि पाठला शेण चोर कळत तुम्हाला जशा नाव राहण्या तशा वागवार वागवार हार वागवार दादा भावतीने काही चोरी करेल नाही र अरे नाही रे भाऊ तिने चोरी करेल नाही पण मला वाटतं ना नाव लक्ष्मी तर बा लक्ष्मीने का तू वागवा तर तिनं नाव लक्ष्मी ती शेण चोर तर माने आया गौऱ्या जरी घाल मग तिना बी 10-12 दोबडा ना का जेठूसनी वाडा मग उजाळा जावा तुम्ही लोक सरच्या वाडा उजाळा जावा अशा अंधारा तिला लक्ष्मी सांगता नाही रे अरे नाही रे दादा सार पोतार करू नको सार पोतार करू नको तिना कैवाळा वळू नको तिना कैवारा वळू नको आशा येवगा मधी भाऊ आशा येवगा मधी भाऊ मंडळी आणि त्याच्या जागा झाडी जुडी चोख करी आणि ती माया शक्तीला दयावनी बया बया मन मानी जागा तर देणे घाण पडी राहा आणि आता तर मन चोख म्हण कोण गिरस्ता तर त्याने मानी पुढे यावा त्याला काय येळ संकट पडा त्यांना संकट दूर ना करील बाई संकट दूर ना करील बाई माया शक्ती बोल बोल बोलव बोलव
बाई तू अशेळा मंदी मंदिर मंदी देवा तू. अरे भगवान शंकरजीला तेवढा आधार लागणार म्हण कोण तर तिने पुढं बोलावा आता मला जाण्यास पडी. शंकरजी तिने पुढं जाईने दोन्ही हात जोडी भाऊतीला पाया पडर पडर भाऊ राजा पाया पडर पडर देवा माता तुम्ही भेटला वनाव वनाव बाई बर रे देव माना बोल बोल र बोल देवा. माया शक्तीला इतका आनंद झाला मंडळी ती सांग तुला काय मागाना मागितली तो सांगा आया मला तुला दर्शन मिळणार एवढा भाग्य ना मला तुला धन नको पैसा नको मला अगोदर वचन देवा व देवा माता वचन देवाशिवाय मै तूप मागत नाही व नाही बाई बर रे भाऊ म्हणा बोल बोल र बोल देवा. मंडळी माया शक्तीला शेवट नाऊ निस्ता वचन मांग मग काय सोना मागेल नाना मागेल पैसा मागेल तरी मग दिल ना एवढी बिचाराने मानी सेवा करी मग वचन द्यायला काय हरकत बोळ पण मग मोतीराम भाऊ आणि तिने सत्य वचन दिला व दिला बाई आणि बाई म्हणे भोळापणा मंदी गेली व गेली आई तू. अरे अरे भोळपणात गेली वचन दिला आणि मग त्याने गोट काढी हे माया शक्ती मला सोना नको पैसा नको दाना दुना नको तुने आमदागिरी नको मला फक्त तू बसलीस ना तुने उजवी मांडी खाल्ली मुठभर माती देवा व देवा देव मना बोल बोल र बोल देवा. मंडळी मुठभर मातीना नाव काढतात माया शक्ती अशी मानिगत बसेल होती दाजी जेव्हा उठीने उभी राहिली तठच नाही आज बी राहतावर पण आई ना तुसनी करा जमवती त्यांनी इकडे बोलायली भाऊ देव बोल ना बोल भाऊ बोल भाऊ रे साला धीर ना धीर दी मोतीराम बाबा जवळ मातीना नाव काढा माया शक्ती उठी उभी राहिली बरं उठी उभी राहिली तर राहिली तोंड माया जाळ फेक मला बिला तेवढा येता तुला काय करता दाजी तुला सांगेन फायदा नाही आणि घाबरच नको त्या तुला काहीच करावं काय दाजी ती तोंड मै जाळ चालर नाक मै दुखत्यानी अशी पेटाला लागी तिला अशा संताप होईल अरे संडाळ पहिलाच मोकळा सांगतात तुला वचन तर नाही आठ उभी सुधी करत्या नाही र नाही र अरे नाही र देवा गंगा बोला लागी बाई वैला बोलण्या बोल बाई. अरे वैरी चंडाळा काय मानी फसवणूक केली तुझं मला पहिला मोकळा सांगतास मानी बसेल मांडी खाल्ली माटी अरे तुला उभी सुधी राहू दे ये भाऊ कोण दुश्मन मिळना बाई व कोण वैरी मिळना बाई हिला बोला लागी बाई व हिला बोलण्या बोल बाई. मंडळी तिला संताप झाला अरे तो सांग माता तुला जर माती देवाला हिम्मत लागावी नाही मला इकत दे इकत फुकट देऊ नको बाई व फुकट देऊ नको बाई. काय नाही त्या बैल देव बोलण्या बोल बाऊ रे साला धीर ना धीर दी
मंडळी तो सांगा लागले असता माता इकत माती दे ती सांगा रे भाऊ इकत काय तुला फुकट सुद्धी मिळणार नाही बाऊ नाही बाऊर गंगा बोला लागी बाई मंडळी गोठवर बी ध्यान ठेवा तो इकत मांग इकत तर ती माता सांग तुला इकत तर नाही फुकट सुद्धी मिळणार नाही बाऊ नाही बाऊर गंगा बोलण्या कर बाऊ म्हणून माना काशीनाथ भाऊ माती इकत बी मिळेल नाही फुकट बी मिळेल नाही आता वसंत देवाय घ्या मग शंकरजीने काय शब्द लाई धरा तू इकत बी देस नाही फुकट बी देस नाही आणि वसंत फशी घ्या हे माता उसनी माती दे 100 वर्ष मैतीनं वापर करी आणि तुम्ही उसनी माती परत दिलव आव दिलव बाये म्हणून मंडळी आपल्याला 100 वर्ष पावतच आयुष्य दिलाव आव दिलाव आया काही साला 100 वर्ष काही साला 90 वर्ष आपला मोतीराम बाबांना 95 वर्षे त्यांना कमी राहिला 5 वर्ष वर्षार भाऊ काय सा मग पड्या जड्या याळ देव बरी घे भाऊ तुम्हाला काय सांगू पड्या जड्या याळ कठ पुरा कर तर यमनी वाटला आपी जशा वागू तशा पुढे भोगी जाजोर जाजोर देवा अशा योगा मंदिर मंदिर देवा म्हणून मंडळी आई उसनी माती मिळेल आहे ताई उसनी मातीने मूर्त्या आता कशा देवनी बनव्यात कशी मानवी उत्पन्न करी आणि कशा जन्म मृत्यू होतो आई पुढे चौकला ऐकायला मिळील व आया सतीना गुण बाई सतीना गुण अरे देवा सतीना गुण गोष्ट जखरी भाऊ गोष्ट जखरी अरे देवा गोष्ट ना करी अरे पारे गावाला मोतीराम भाऊ कळला ना तुला आई उसनी माती मिळेल आई इकत बी नाही फुकट बी नाही देवना वसन जाईल माया शक्ती पर्सन वहिनी माती शंकरजीने घेतली ज्ञान भाऊ दारखा मग आता मूर्त्याच बनाडी ते एक रातवर मूर्त्याच होत्या नाही पशु पक्षी जीव जंतू 84 लक्ष योनी एवढा जर किडा माकडा पावत घ्या गोष्ट होत नाही भाऊ होत नाही देवा होत नाही म्हणून सरळ लावू भाऊ सरळ लावू अरे देवा सरळ लावू मंडळी देवाने अगोदर घडी देव बनाडा नंतर मोडी देव बनाडा घडी देव रोज मातीने मूर्त्या घड आणि वाळत कर पण तो मोडी देव रातमयी मोडीच पळ भाऊ मोडी ना पळ देवा मोडी ना पळ गोष्ट खरी भाऊ गोष्ट ना खरी अरे देवा गोष्ट खरी 6 महिना वैग्या घडी देव सारखा मूर्त्या घडा मोडी देव मोडी पळा दोन्ही सारखा तू कशी या माझ्या तू कशी चांगली वाट राहिली दाजी मै गाडी आपण शिकल्यावर ना मापती घडी अशा भी मोडी पाड बराज नाही भाऊ बराज नाही अरे देवा बराना नाही मंडळी तिकडे डांबर होता तो त्याने गाडी हाकली आणि आई तुमना फाटा फिरणं दाजी म्हणून हाकल आता मला काही गरज नाही म्हण कुदी पडा चाल ना गाडी पाय पाय त्याला गरज नाही भाऊ गरज नाही अरे देवा गरज नाही मंडळी आता मग देवशी असे विचार करा मला राखणवाळी बनाडू राखणवाळी कराशिवाय मूर्त्या राहणार तर पहिली सुरुवात मोतीराम भाऊ सगळी जगणार राखणवाळी देवनी पहिला बनाडा
तर तो कोणता राखणवाळी तुम्हाला कळी. 21 नखडा 21 नखडा आणि वाकडा शब्दा तो पहिला राखणवाळी. अहो कुत्रा ना अहो देवनी मानवीने अगोदर उत्पन्न करा तो राखणवाळी ने मार मंडळी. कुत्रानी मूर्ती मानवी पेक्षा अगोदर उत्पन्न आहे दादा. आणि माने आयो तुम्हाला बी सांगी देऊ खेत खेळा मजाश्या खेत खेळा माल राहील. काय काय आपला नवरा सवताना नवरा सांगता चाल ना मग येऊ. नवरा बायको आपली बोखळा आमचो काय काय बायकोला खातवर आहेस खातवर पलंग खायचं पलंगवर गेली खाटवर बायकोला सांगता घाबरा नाही मग येऊ ना माझ्या दाढी खाला घरी दाखवू बायकोला सांगता घाबरा नाही मग येऊ ना. पण भाऊ निमी रातला 4 बांडगाचा टिपरा लिवून दनला हेरी 4 बांडगाचा टिपरा लिवणात बाईने अंगवर मंगळसूत्र पाहिजे तेवढा आणि कळा मग 2-1 पोतानी रास पाहिजे. त्या गडी अशा बांडगा टिपरा दाखवता नुसता अशा टिपरा तरी तो अंगणा नवरा येरा गोदड मई बायकोकडे येते तर मार खाई. मग तो नवरा काय कर जीवना नवरा आरा तारा येरण चोरला देखी पळी जा मान्याव लागल्या ते कुत्रा पाळा कुत्रा आगडे घाली निजा बर चोर येऊ दे नाही तर बामठा येऊ दे कुत्रा मार काय गेल पण गर्दानीला सोडी पळावं नाही. कुत्रा नवरापेक्षा कुत्रा चांगला अशा बी काही कुत्रा राहता भाऊ काय काय सा नवरा पळी जाता कुत्रा पळत नाही भाऊ कुत्रा पळत नाही भाऊ. कसा पळत नाही तर देवने त्याला वरदान दिलं तो खंड्याराव ना वाहन खंड्याराव ना घोडा कुत्राच. म्हणून भाऊ सगळी देवशी पहिली कुत्राने मूर्ती करी ते रोज पै गडी देव गडाला लागा मोडी देव ना इलाज घ्या मूर्त्या मुडल्या नाही भाऊ मुडल्या नाही भाऊ. मग भगवान देवने संजीवनी मंत्र जपना लावा अमृत कुपी आणली जोगदांडा ठोकला वाऱ्या रुमाल झाकला अगोदर मानवीच्या मूर्त्या आजवना सजव केल्या गाय गुजी पशु पक्षी चौडा जीव जंतू धरतीवर आहेत तेवढी उत्पन्नी केली भाऊ तेवढी उत्पन्नी केली भाऊ. आशा येवगामंदी भाऊ आशा येवगामंदी भाऊ. आणि मंडळी जात भेद कव पै तर काम धंद्यावर जाती पडण्या जो सुतारकी करत त्याला सुतार नेमा लवारकी करत त्याला लवार नेमा शेती करत त्याला कुणबी नेमा सोनारकी करत त्याला सोनार नेमा. या धंद्यावर जाती पडण्या तर शदाजी तुला सांगू आपली सुद्धा आता एखाद्या जात बदली जाईल आपल्याला मग कतकरीशी जात सांगते काही बराज नाही भाऊ काही बरा ना नाही भाऊ. डोंगऱ्या देवनाथ का मोतीराम भावला कोणी मोतीराम सांगते हे पावकर दादा आंगळे म्हणजे पावकरची जात तशी धंद्यावर जात रा भाऊ. मोतीराम भाऊ सांगते खोटा नाही या देवर बी एखादा धंदा करतात तर नाव पडताना जन्मभूमीने नाव बदलायला पाहिजे पण या शाहीबासने जीव ठेवा तोच नाव बदलत नाही भाऊ नाव बदलत नाही भाऊ. मंडळी या जात भेदी सगळ्या धंद्यावर अवलंबून आहे. देवनी जाती नेमून दिल्या काम धंद्याला लाई दिदात आता पुढली चौकला सगळं ऐकायला मिळेल भाऊ सगळं ऐकायला मिळेल भाऊ. तरी माना दादा एवढा बी जग तयार करी ती मुठभर मातीनं सगळी सृष्टी निर्माण करी तरी ती
ती मुठभर माती माई एवढी उत्पन्नी करीनी चिमटी भर उरून गेली भाऊ चिमटी भर उरून गेली भाऊ मग मोतीराम बाबा चिमटी भर उरेल माती पायदळे ठेकाना कठ मग ही निघील वाट लावू अहो जगत काम धंदाला लावा पण आई उरेल मातीनी मूर्ती बनावी आणि तो आपली देवनी सेवा आपली सेवा ना करील भाऊ आपली सेवा जर करील भाऊ माई धरतीला जी मैनावती पतिवर्त ती मैनावतीने पोटी आई चिमटी भर माती देव तिला प्रसन्न होऊ भाऊ तिला प्रसन्न होऊ भाऊ दाजी गोबापूर गावनी खांडवी कुळाची शांताबाई तिने कवरदान दिला तर बुवा उरेल मातीने देव सेवा करायला मूर्ती बनायला सांगता ती उरेल माती ताब्यामध्ये देवाने तयारी आणि शांताबाई ना पुण्याडवा बाई पुण्याडवा केला बाई एखाद्या तंग आम्ही शांता सांगतो अंग आमता बी सांगता काय माहित आईच बसणं वाईला बी नवरा भाऊ आई शांता माने ओसवती पक्का ओळखील जो भाऊ आशा बघा मधी भाऊ आखो शांतानी बहिणीस तिनं नाही मला नाव माहित ती बी मनमस्करी राहिली माय बाबा बाळ जन्मी तेव्हा जाईल तिने मनम शांतानी बहिणी शांतापैकी दुराईवली भाऊ तिनं नाव माहित नाही बाई आशा बघा मधी बाई अरे भाऊ आता तुला सांगू वडील मोठ्या बासाठी शांताबाईने दान धर्म करा उरेल माती मैनावतीला देवाला अको शंकरजीला देवशी तयार करा मन मैनावतीला पोटी बाळ नाही आई उरेल माती दिये तिन्ही पोटी जो मुलगा होईल तो देवशी सेवाला आणू तर मान्य तुम्हाला 17 करी देऊ जवड्या गरम वासात तिशी पकाई केली जा झेंडूना फुला नसत हातकाल घाली ठेवजा झेंडूना नसत ज्या वात्य सापाना राव सुनडीना राव कासना बी राव फुला हातकाल राव दे जा जवळ बाळ जन्मेल तव वाशी पदर मांडजा आणि एकलते कांडे तिने त्या फुला किसनी पदर मध्ये जा बाई किसनी पदर मध्ये जा बाई बाळ जन्माला येईल तो मोतीराम बाबांना नवीन जन्म करू वो वाशी पटुप पदर मांडजा आणि अंडेर संगीताबाई ती फुला टाकी त्या फुला पदर मजेल जा आणि सुला पजाजा सुला बांशीला भेट जा देवारानी पिढीवर फुला ठेव जा आणि पाय पड जा आपली पिढी मग बाबा जन्माला पाहिजे आशा सांगाव गड्यामध्ये आशा सांगाव मनामध्ये जोड जाव पाय पड जाणार जोडवाव मानी माई व तू मानी ताई व तू शंकर भगवानने जोळी मौरेल माती घाली आणि माय धरतीला मार्ग धरला मैनावतीला पोटी बाळ नाही भिक्षा मागता मागता हे दाजी तो कशी भिक्षा माग दान करा धर्म करा साधू बोवाला व माई साधू बोवाला वर्षातून फेरी आली तुमच्या गावाला व माई तुमच्या गावाला दान करा धर्म करा साधू बोवाला व माई साधू बोवाला वर्षातून फेरी आली तुमच्या गावाला व माई तुमच्या गावाला सुख साया देऊन जाईल माया बहिणीला व माई माया बहिणीला आणि सुख साया देऊन जाईल बाळ बच्चाला व माई बाळ बच्चाला दान धर्म करा आता साधू बोवाला व माई साधू बोवाला दान धर्म करा आता साधू बोवाला व माई साधू बोवाला दादा
या बहिणी वणी तिसरं नावा सांगितल्याचा पहिली शांताबाई वणी नंतर या कोण कोण वण्या तिसरं नावा सांगितलं अनिता अनिता आव दे जाव या दान केला रे धर्म केला दान केला व मानी बाई शांताबाई अनिताबाई दान केला धर्म केला पुण्य आडवा झाला धर्म दिला व मानी बाई शांताबाईने नावला हरणा वर्ग अनिताबाईने नावला गरुडा वर्ग आणि दुसरी गंगूबाई तिनं माझा वर्ग निगव बाये दान दिला व धर्म केला दान केला व मानी माई मंजुळा आणि मंगलबाई दोन्ही एकच अक्षर म्हणून एकच वर्ग निघ संसारी वर्ग उंदीर ना वर्ग आये बाई उंदीर ना वर्ग आये बाई तो पाहुणा भाऊ कोण होता मंगेश भाऊ दान केला धर्म केला मंगेश भाऊ ना बी संसारीच वर्ग भाऊ निगर दादा भाऊ निग संसारी वर्ग वर्ग दादा तशीच आपली सोनाबाई दान केला धर्म केला बाबानी पत्नी भाऊ मोतीराम बाबानी पत्नी सोनीबाई धर्म केला दान केला व बाई मानी सोनीबाईने नावला हरणा वर्ग ये प्रिया भाऊ शंकर भगवानने नाव धरी नातू पण तुला पुण्य हरवणार देवा अरे भाऊ नाथ वासव तुला नावा सांगितलं भाऊ दोन सचिन चेतन असे योगा मंदिर देवा अरे दोन शेशी आणि एक चैतर काही त्यासना गुण काढू काही योगा मंदिर देवा भाऊ पण सुद्धा धर्म दिलाव आई मर्यादाजी तू पंतीस सांगवतात एखाद्या खंतीस देवी आपल्याला काय माहित अरे आई मोतीराम बाबानी नातू पंतू खंतू चौथी पिढी हेरिली दिवाली दिवाया असे योगा मंदिर देवा मंडळी आता त्या नातवाचा नावा दोन शशी आणि एक सैतर बऱ्या भाऊ शशींची नावला हरणा वर्ग आणि तो जो चेतन त्याला शिवना वर्ग निगर भाऊ असे योगा मंदिर देवा आणि आपला पारे गाववाला मोतीराम भाऊ त्याने आजच डोंगऱ्याला देखा तर वर्ग पटील तर बरा नाही तर पर्यापाला पटापोप काढी ती आणि खोटा निघे तर मोतीराम भाऊ खरा राहील तर वर बोट करजो खोटा निघेल तर पैसा वळखीन उचलेली जातो तुला वर्ग संसारी निघ तुला कमी पडणार नाही रे भाऊ संसारी म्हणजे तू सोयाबीन करावा नाही तो भात करावा उडवा रशीना इसकडी टाकशी तरी नाळा भरेल वर्गातून उंदीर निगर भाऊ भाऊ तुला काही कमी पडणार नाही रे दादा मोतीराम उंदीर वर्ग फोटोवाची सकाळ बा मुनील नदीवर ले जोर भाऊ